क्षेत्ररक्षण लावून घ्या. या ठिकाणी स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर शरद लांडगे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. तर जाऊया मैदानामध्ये. सामन्याला सुरुवात. टीम बीएमए भिगवण टॉस जिंकत प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. चला दोन्ही संघाचे 12th मॅन 12वे खेळाडू कंपल्सरी बसतील समालोचन कक्षामध्ये किंवा नावे सांगत चला तिकडनं. मुख्य पंचांच्या भूमिकेत पांडुरंग सरोदे सरांना आपण पाहतोय. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत विजय शिरतर सरांना आपण पाहणार आहोत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सलीम सर. फोर्थ अंपायर लकी सर. मुख्य स्कोरर ओमकार मित्रे माझ्याशी जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे सहकारी समालोचक विजय साकोरे सर आणि उपस्थित सर्व क्रिकेट रसिक. स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीगचं तिसरं पर्व दिमाखामध्ये सुरुवात या स्पर्धेची होताना आपण पाहतोय. आजच्या दिवसातील तिसरा सामना. लेट्स प्लेचा इशारा. डॉक्टर प्रशांत पाटील ऑन बॉलिंग मार्क. पहिला चेंडू हलकी हाताने पाहतो आपण. तिथे बॅटची कट आणि गॅप शोधण्याचा प्रयत्न पाहतो तिथे, परंतु क्षेत्ररक्षण हातामध्ये 30 यार्डच्या आतमध्ये चेंडू गॅदर केला गेलाय. दरम्यान स्ट्राईक एंडला फलंदाज डॉक्टर निखिल तर डॉक्टर मिथुन यादव नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाजी करताना. आपटवार इथं बघायला मिळाला. उसळी घेणारा चेंडू पाहतोय डॉक्टर प्रशांत पाटील यांचा. अठरा नंबर जर्सी परिधान केलेले खेळाडू. नाही मला वाटतं 13 आहे का समोरचे. आपली ट्रॅक खाली घ्या थोडीशी. थँक्यू. डॉक्टर निखिल नामुगडे आणि डॉक्टर मिथुन यादव ही सलामीची जोडी पाहतो आपण. टीम बीएमए भिगवण. खरं तर दोन्ही तालुक्यातील संघ एका बाजूने पाहतो आपण. बारामती सुपर किंग्स भिगवण नेहमी सातत्याने एकमेकांच्या विरोधामध्ये एकमेकांमध्ये खेळलेले खेळाडू, परंतु आज एकमेकांचे विरोधक म्हणून प्रतिस्पर्धी म्हणून आपण या मैदानावरती त्यांना पाहतोय. सनग्लोच्या हिरव्याने नटलेल्या मैदानावरती. याच बरोबर सुंदर फटका मिड विकेटला गॅप मध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल. चेंडू जाईल तोपर्यंत सीमा पार. खणखणीत फटका. 4 रन चौका. मदतीने पाहतो आपण धावफलकाची सुरुवात होताना. धावफलकाचा श्रीगणेशा भिगवण संघाचा चौकरण होतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलेला फटका, परंतु यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक कोणती चूक तिथे होणार नाही. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल, परंतु पुन्हा एकदा चुका होत आहेत. खरं तर क्रिकेटमध्ये चुकीला स्थान नसतं पा. एक धाव देखील किती महत्वाची असते, कारण ज्यावेळेस अगदी कमी धावांनी आपण आपल्या हातातून सामना निसटतो, आपला पराभव होतो, त्यावेळेस या अवांतर एक्स्ट्राज याची निश्चितपणे आपल्याला किंमत मोजावी लागते. त्यामुळे या धावा देखील तितक्याच महत्वपूर्ण असतात. याच बरोबर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मिड विकेटच्या डोक्यावर चढवला एक बंगाली रसगुल्ला. कोल्हापुरी तडका. पॉवरफुल षटकार.
डॉक्टर निखिल यांच्या बॅटमधून पाहतो आपण यावेळेस षटकार आलाय. धावफलक पुढे पोहोचेल जाऊन भिगवण संघाच्या तब्बल 12 धावा धावफलकावरती ज्या बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा डॉक्टर प्रशांत हलक्या हाताने कट केलेला चेंडू डीप थर्ड मॅन गॅप मध्ये गेलाय. सीमा पार खणखणीत चौकार. पहिलं षटक मैदानामध्ये संपेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बीएमए भिगवण संघाच्या 16. चांगली सुरुवात निश्चितपणे पाहायला मिळाली. एका बाजूने डॉक्टर निखिल नामगुडे, एका बाजूने डॉक्टर मिथुन यादव. अजूनपर्यंत डॉक्टर मिथुन यांना मात्र स्ट्राईक खरं तर पाठीमागच्या षटकामध्ये मिळाले नाही. डॉक्टर निखिल यांच्या बॅटमधून 16 धावा आल्या. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर सूरज मासाळ बारामती सुपर किंग्स टीम कडून पाहतो आपण पुणे नगर एंड कडून गोलंदाजी करताना. याचबरोबर सुंदर फटका तिथे खेळल्या दरम्यान डीप लॉंग ऑनचा खेळ. डीप लॉंग ऑन मिडविकेटच्या मध्ये पाहतो आपण क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करेल. दरम्यान त्यावरती सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक वाढेल. पुन्हा एकदा पुढे जाऊन भिगवण संघाच्या 17 धावा. पहिला सामना आपण खरं तर या स्पर्धेमध्ये बघितला. उमंग IBF वॉरियर्स विरोधामध्ये टीम क्षितिज 11 अगदी शेवटच्या षटकापर्यंत गेलेला सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये आपण पाहतो. टीम क्षितिजनं तो सामना आपल्या खिशामध्ये घातला. त्यानंतर यावेळेस गती परिवर्तन केलेला चेंडू इथे पाहायला मिळतोय डॉक्टर सूरज यांचा. आणि गती परिवर्तन केलेला चेंडू निश्चितपणे फलंदाजाला काहीसा त्रयस्थ करणार असतो पा. ज्या फ्लोमध्ये तो बॅटिंग करत असतो, परंतु ज्यावेळेस एखादा वेगवान गोलंदाज एखादी स्लो डिलिव्हरी करत असेल त्यावेळेस मात्र फलंदाज समोर मोठा प्रश्न असतो आणि त्यामुळे अगदी सहज हाताने खेळण्याचा प्रयत्न, काहीसा चकवा देण्याचा देखील प्रयत्न पाहतो आपण अशा प्रकारच्या गोलंदाजीच्या माध्यमातून नेहमी होताना आपल्याला बघायला मिळतो. यावेळेस पुल केले चेंडू, परंतु परफेक्ट बॅटवरती मिडल झाला नाही. खरं तर आपण बघितलं अगदी मिड विकेटचा खेळाडू चेंडूवरती असेल आणि त्यावरती सिंगल पुन्हा एकदा एका धावेच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे जाऊन वाढेल. 19 अशा धावफलकावरती बारामती सुपर किंग्स आणि क्षितिज 11 वॉरियर्स यांच्यामध्ये आपण दुसरा सामना या मॅच मध्ये बघितला आणि त्यानंतर ही तिसरी लढत जी मैदानामध्ये बारामती सुपर किंग्सनं अगदी सहजपणे तो विजय साकार केला. आणि त्यानंतर बघायचं पुन्हा एकदा विजयाची सुरुवात एका बाजूने जर बघितलं त्यामध्ये खंड पाडणार का प्रतिस्पर्धी बीएमए भिगवण हे देखील पाहणं तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान चांगली गोलंदाजी डॉक्टर सूरज मासाळ यांची जी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत केवळ सिंगलच्या मदतीनं धावा खर्च केले. धावफलक जर बघितलं आपण 21 धावांवरती जाऊन पोहोचलाय. पाठीमागच्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या डॉक्टर निखिल यांच्या बॅटमधून आणि त्यानंतर डॉक्टर सूरज यांचं कमबॅक निश्चितच या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेख प्रकारचं पाहायला मिळालं. याच बरोबर क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल ड्रॉप झालाय. कॅच छूटा, गेंदबाज का दिल टूटा. कॅचेस विन द मॅचेस, ले लो कॅच और जीतो मॅच. तिसऱ्या पंचांकडे मुख्य पंच पांडुरंग सरोदे सर येतात. आय थिंक बाउंड्री लाईन जवळ गेलेला क्षेत्ररक्षक आणि अगदी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये त्या ठिकाणी पाहतो आपण चेंडू अडवण्याचा जो केलेला प्रयत्न आणि दरम्यान 2 षटकांचा खेळ संपला. 22 धावा धावफलकावरती विदाउट लॉस टीम बीएमए भिगवण. चला वेळ लावू नका. 8 षटकांसाठी तुमच्याकडे 35 मिनिटाचा निर्धारित वेळ आहे. त्या निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला 8 षटकं संपवायची विनंती असेल बारामती सुपर किंग्स. बॉलर्स नेम, बॉलरचं नाव कळवा. डॉक्टर संदीप बर्गे. दरम्यान पॉवर प्लेची 2 षटकं संपली. पाहतो आपण क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल आपल्याला पाहायला मिळेल.
दोन खेळाडू आपण बघितले 30 सर्कलच्या बाहेर, ज्यावेळेस पॉवर प्लेचे 2 षटक असताना त्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये असलेला फेरबदल आणि त्यानंतर होणारी फलंदाजी. खरं तर पहिल्या षटकामध्ये बघितलं आपण 16 धावा आल्या आणि त्यानंतर जर पाहिलं तर 6 धावा या केवळ सूरज मासाळच्या गोलंदाजीवरती आल्या. म्हणजे निश्चितपणे एक चांगली नियंत्रित गोलंदाजी बघायला मिळाली बारामती सुपर किंग्स संघाकडून. एका बाजूनं डॉक्टर सूरज यांची बघायचे पुन्हा एकदा पुढे डॉक्टर संदीप बर्गे. यावेळेस थोडासा उशीर पाठवरती आलेला चेंडू, पात्र बराचसा डीप मध्ये होता खेळाडू. तिकडे पाहतो आपण मिड विकेटचा. त्यानंतर पुढे येऊन केण्याचा फॉलोथ्रू मध्ये आपल्या जाऊन डॉक्टर संदीप बर्गे चेंडूला कव्हर गॅदर करतायत. दरम्यान सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे एकदा पुढे पोहोचेल. 23 रन लॉस ऑफ विदाउट लॉस टीम बीएमए भिगवण. गेल्या 2 पर्वांपासून पाहतो आपण अतिशय यशस्वीरित्या संपन्न झालेली स्पर्धा. आणि पुणे जिल्ह्यामधून नव्हे तर अगदी पाहिला आपण बाकी देखील जिल्ह्यांमधून या ठिकाणी खेळाडू आपल्याला खेळताना बघायला मिळाले. सुंदर प्रकारची गोलंदाजी, संमिश्र गोलंदाजी. खरं तर एका बाजूनं एक चांगलं मिश्रण गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते डॉक्टर संदीप यांच्या. यावेळेस मात्र डॉक्टर मिथुन यादव यांना काहीच स्टँड करून ठेवलंय. एका बाजूला चांगली सुरुवात करणारे डॉक्टर निखिल पाहतो आपण आतापर्यंत 10 चेंडूचा सामना केला, 21 बनवल्यात. यावेळेस स्क्वेअर लेगच्या बाजूला पाहतो आपण. दरम्यान अलंग द कार्पेट सिंगल मिळेल त्यावरती. एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 24 धावा. मिथुन यादव 5 चेंडूचा सामना केलाय, 3 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. तर डॉक्टर निखिल 10 चेंडूमध्ये 21 धावा जे आपल्या संघासाठी आतापर्यंत बनवल्या गेल्यात. एक चांगली सुरुवात एका बाजूने करण्याचा प्रयत्न डॉक्टर निखिल यांचा बघायला मिळतोय. परंतु ती निश्चितच आक्रमकता, त्यामध्ये सातत्य राहणार का याबद्दल आपण चर्चा करत होतो. आणि यस, ते इथं सिद्ध केले डॉक्टर निखिल यांनी. आणि एक उत्तुंग षटकार त्यांच्या बॅटमधून इथं पाहायला मिळाला आहे. जो विश्वास स्वतःवरती आहे, जो कॉन्फिडन्स आपण पाहिलं खरं तर तो निश्चितच ज्यावेळेस पहिल्या चेंडूपासून त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, तो अगदी कन्सिस्टन्सी सातत्यानं त्यांच्या फलंदाजीमध्ये बघायला मिळतोय. आणि दरम्यानच्या षटकारानं धावफलक पुढे पोहोचेल जाऊन भिगवण संघाच्या तब्बल धावफलकावरती 30 धावा. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका, कॅप मध्ये चेंडू जाईल, डीप पॉइंट सीमा पार. बॅक टू बॅक डॉक्टर निखिल यांच्या बॅटमधून आलाय षटकारा पाठोपाठचा खणखणीत चौकार. याच बरोबर धावफलक पुढे पोहोचेल भिगवण टीम बीएमए भिगवण. 34 धावा. खरं तर जो बॅकलॉग होता पाठीमागच्या षटकामध्ये आपण बघितलं, पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, त्यानंतर 6 आल्या. म्हणजे पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये डॉक्टर सूरज मासाळ यांनी केलेली गोलंदाजी काहीसा ब्रेक निश्चितपणे लावला होता भिगवण संघाच्या फलंदाजीला. परंतु त्यानंतर थोडंसं जर बघितलं आपण या षटकामध्ये, यावेळेस पुन्हा एकदा गॅप मध्ये आउटफील्ड वेगवान आणि चेंडू पुन्हा एकदा जाईल डीप थर्ड मॅन सीमा पार. चौकार, 4 धावा. आणि खऱ्या अर्थानं जी गती होती धावफलकाची ती निश्चितच या षटकामध्ये पुन्हा एकदा डॉक्टर निखिल यांनी वाढवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. साजेसा प्रयत्न. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती भिगवण संघाच्या तब्बल 38 धावा विदाउट लॉस. सलामीची जोडी मैदानामध्ये एक चांगले पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न एका बाजूने डॉक्टर निखिल आणि डॉक्टर मिथुन यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने जर बघितलं डॉक्टर निखिल आक्रमक आहेत, एका बाजूने डॉक्टर मिथुन अजून डोक्यावरती बर्फाचा कडा ठेवलाय. डॉक्टर केशव जायभाय गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. 4थ्या क्रमांकाच्या षटकासाठी निश्चितच त्यांना निमंत्रित केलेलं आहे. बारामती सुपर किंग संघाचे एक महत्त्वाचे गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची देखील ओळख आपण पाहतो. फलंदाजीमध्ये देखील अतिशय आक्रमक आणि गोलंदाजीमध्ये देखील कमाल पाहायला मिळते. परंतु बघायचं इथे आता कशा प्रकारची गोलंदाजी होणार आहे. क्रिकेटमध्ये कोणी मोठं नसतं, कोणी छोटं नसतं आपण पाहतो. यावेळेस बराचसा बाहेर जाणारा चेंडू पाहतो आपण इथे. अवांतर स्वैर मारा. खरं तर टप्पा पडल्याच्या नंतर बराचसा बाहेर जाणारा चेंडू इथं मुख्य पंच पांडुरंग सरोदे सरांनी अवांतर घोषित केलाय. व्हाईट बॉल. 39 धावा धावफलकावरती भिगवण. याच बरोबर शतरक्षक तिथे
आणि ये बहुत बड़ी गलती शायद मैं कहूंगा. सोपा झाला होता खरं तर, परंतु कॅरी होऊ शकला नाही आणि दरम्यानचा ड्रॉप झालेला दिसेल आपण पाहतोय. डॉक्टर मिथुन यांना जीवदान मिळाले. दरम्यानच्या एका धावेच्या मदतीनं 40 धावा. आणि या 40 धाव्यांमध्ये जर बघितलं आपण डॉक्टर निखिल यांच्या बॅटमधून आतापर्यंत 35 आल्यात. आणि डॉक्टर निखिल मात्र थांबायलाच नाव घेत नाही. हे न थांबणारं वादळ मैदानामध्ये पाहतो आपण. पुन्हा एकदा एक खणखणीत फटका, षटकार. एक सेकंड. आपण सूचना केल्या होत्या बा, थ्रो साठी पहिली ऑर्न असेल पांडा सर. पहिली ऑर्निंग असेल. येस, षटकार आहे तो. ऑर्निंग असेल आणि त्यानंतर जर तो थ्रो टाकला तर तो नो बॉल आणि तो बॉलर त्या ठिकाणी या स्पर्धेसाठी बॅन असेल. पूर्ण स्पर्धेसाठी तो बॅन असणार आहे, याची नोंद घ्या. षटकाराबरोबर धावफलक जाईल पुढे तब्बल 46 धावा. याचबरोबर पाहतो आपण दरम्यान डीप लॉंग ऑफचा खेळाडू पाहतोय पुढे येईल आणि त्यावरती सिंगल मिळेल. एका धाब्याच्या मदतीनं धावफलक पुढे पोहोचेल जाऊन टीम BMA भिगवण 47 धावा. पहिल्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. याच बरोबर कव्हरला एक चांगला स्क्वेअर कटचा फटका, नो बॉल आणि चौकार. नो बॉल आणि त्यावरती चौकार आलाय. 4 धावा. डॉक्टर स्वप्नील टिळेकर गोलंदाजी मार्कवरती पाहणार होता आपण आता. धावफलकावरती जाऊयात आपण. 52 धावा. चौथ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या स्पर्धेचे काही रूल्स रेग्युलेशन्स आपण पाहतोय. पुरेपूर नियमांनी बांधलेली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर स्वप्नील टिळेकर पाहतो आपण. रिप्लेस गोलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 52 धावा
आणि याच दरम्यान पाहतो आपण कव्हरच्या बाजूला खेळलेला फटका फ्री बॉल होता, परंतु त्यावरती केवळ सिंगल मिळेल डॉक्टर मिथुन यांना. 3.4 षटकांचा खेळ संपलाय. दरम्यानच्या 53 धावा धावपलकावरती टीम बी बिगवण संघाची इथं पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी आणि एका बाजूने जर बघितलं बारामती सुपर किंग संघाचे गोलंदाज अजूनपर्यंत विकेट मिळवण्यामध्ये मात्र यश मिळालं नाही. 42 धावसंख्येवरती फलंदाजी करताना डॉक्टर निखिल ऑन स्ट्राईक. यावेळेस पाहतो आपण रिव्हर्स अटेम्प्ट होता आणि याच दरम्यान चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा.
पुन्हा एकदा एक आपट बार इथं बघायला मिळाला आणि वन बाउन्स वॉर्निंग पाहतो आपण पंच त्या ठिकाणी डॉक्टर प्रशांत पाटील यांना करताना उसळी घेणारा चेंडू पाहतो आपण वन बाउन्स वॉर्निंग करत आहेत. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप पॉइंट डीप कबर सीमारेषेवरती पाहतो आपण क्षेत्ररक्षक बघायला मिळाले. कमालीचा चेंडू होता यावेळेस तेज तर्राट भन्नाट वेग आणि तिखट गोलंदाजी डॉक्टर प्रशांत यांची पाहायला मिळते पहा. डॉक्टर निखिल सारख्या फलंदाजाला इथं बांधून ठेवले. त्यांच्या हातामध्ये नक्कीच बेड्या ठोकल्यात आणि साखळ दंडाने त्यांना बांधून ठेवल्यासारखी स्थिती मैदानामध्ये पाहायला मिळते पहा. सलगचे 4 निर्धाव आलेत. 4 चेंडू पाहतो आपण इथे डॉट डॉक्टर निखिल स्ट्राईक हेडला असताना डॉक्टर मिथुन कैसा निश्चितच कानमंत्र. याच बरोबर बॅटचे चेंडूंचा आकाशामध्ये शॉर्ट फायचा खेळाडू दरम्यान पाहायचं तिथे एक धावपूर्ण दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दरम्यानच्या तिसऱ्या पंचांकडे मागणी मुख्य पंच करतायत की नक्कीच बॉर्डर लाईनच्या बाहेर त्या ठिकाणी चेंडू गेलाय की नाही याची खात्री केली जाईल. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून 2 कॅमेऱ्यांच्या सहाय्याने आपण या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करतोय. त्यामुळे बघूया आपण तिसऱ्या पंचांकडे जो निर्णय पेंडिंग आहे थोड्याच वेळामध्ये तो आपल्यापर्यंत पोहोचेल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत लकी खंडागळे सर असतील. तर सुंदर क्षेत्ररक्षण पाहतो आपण. चेंडू बॉटलच्या आतमध्ये अडवलं गेलं. आपल्या संघासाठी 2 धावा निश्चितच त्या खेळाडूंना वाचवल्यात पहा. दोन धाब्यांच्या मदतीनं धावपलक्यावरती पाहतो आपण 60 धावा 49 वरती पाहतोय निखिल. याच बरोबर उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षण डाऊन द बॉल आणि आपल्या हाफ सेंचुरी पासून 1 धाव दूर 1 पाऊल दूर होते बा डॉक्टर निखिल. झेलबाद होत आहेत. पहिला फलंदाज इथे बिगवंट संघाचा पॅव्हिलियन मध्ये. डॉक्टर निखिल सुंदर फलंदाजी करून आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन देण्याचा प्रयत्न. 49 धावसंख्येवरती पाहतो आपण झेलबाद झालेत. डॉक्टर प्रशांत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. 60 बनवले गेलेत. तर गोलंदाजी मार्कवरती यावेळेस 6वं षटक घेऊन डॉक्टर सूरज मासाळ 12च्या सरासरीने आतापर्यंत धावा ज्या बनवल्या गेल्यात आणि सरासरी जर कायम ठेवली तर 96 धावा पर्यंत मजल मारू शकतो पा यावेळेस बिगवंट संघ. यावेळेस पाहतो आपण दरम्यान शॉर्ट फाईनमध्ये चेंडूला इथं गॅदर केलं जाईल. सुंदर गोलंदाजी अगोदर आपण डॉक्टर सूरज मासाळ यांची पाहिली होती आणि बघायचं या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी असेल. तर एका बाजूनं डॉक्टर मिथुन यादव जे स्ट्राईक एंडला खेळतात. मोठे फटके आतापर्यंत पाहायला मिळाले नाहीत परंतु ती निश्चितपणे स्ट्रॅटेजी किंवा त्या योजना डोक्यामध्ये असणार आहेत. यावेळेस पूल केलाय स्क्वेअर लेगला. दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल पा. केवळ सिंगल मिळेल. एका धावेच्या सहाय्याने धावफलक वाढेल. पुढे जाऊन 61 धावा. दोन्ही संघ जर बघितला आपण एका बाजूनं
अतिशय तुल्यबळ असे संघ आहेत. बारामती सुपर किंग्ज एका बाजूनं BME भिगवण अनेकदा कित्येकदा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळलेत. एकमेकांच्या पूर्णपणे स्ट्रॅटेजी त्यांना ठाऊक आहेत. प्रत्येक खेळाडूचं त्या ठिकाणी प्लस पॉईंट मायनस पॉईंट या सगळ्या गोष्टी ठाऊक असतात पा. त्यामुळे डॉक्टर सूरज मासाळ यांची गोलंदाजी कशा प्रकारे त्याचा सामना केला जातोय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पाहणं अलंग तो कार्पेट डीप लॉंग ऑफमध्ये पाहतो आपण. क्षेत्ररक्षक असेल डॉक्टर प्रशांत यांना इथे सिंगल मिळेल आणि आपलं खातं निश्चितपणे उघडलं आहे डॉक्टर प्रशांत यांनी. एका धावेच्या मदतीनं धावफलक वाढेल, पुढे जाऊन पोहोचेल पा भिगवण BME भिगवण 62. चांगला चेंडू पाहतो आपण. वा कमालीचं क्षेत्ररक्षण पाहतो आपण. 100 नंबरचा जर्सी परिधान केलेले मला वाटतं डॉक्टर चेतन देवकाते बारामती सुपर किंग्स संघाचे मेंटॉर आणि निश्चितच सगळ्या खेळाडूंना एकत्र बांधून आपण पाहतोय. सातत्याने आम्ही त्यांना या मैदानावरती गेल्या 2 वर्षापासून पाहतोय. डॉक्टर प्रशांत यावेळेस मात्र शॉर्ट फाईन मध्ये पाहतो आपण. चेंडू बॅटवरती मिडल होऊ शकला नाही आणि दरम्यान कुठच्या प्रकारची धाव नसेल पा. डॉक्टर सूरज निश्चित नावाला साजेशी कामगिरी करतायत मैदानामध्ये. आतापर्यंत केवळ 3 धावा त्यांनी खर्च केल्यात. दरम्यानच्या 63 धावा टीम BME भिगवण संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि 6वं षटक पा. शेवटचं चेंडू या षटकामधील मैदानामध्ये बघूयात डॉक्टर प्रशांत कशा प्रकारे त्याचा सामना करतील. सरळ बॅटनं खेळलेला सुंदर फटका, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. जेवढा सुंदर फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण समोर इथे पाहायला मिळेल आपल्याला. दरम्यान केवळ 4 धावा डॉक्टर सूरज मासाळ यांनी खर्च केल्यात आणि दरम्यानच्या 6 षटकांचा खेळ संपलेला असताना धावफलकावरती BME भिगवण 1 फलंदाज बाद आणि 64 धावा. उर्वरित 2 षटकं 12 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल पाहिजे. आता इथून पुढे या 12 चेंडूमध्ये एका बाजूने डॉक्टर प्रशांत आणि डॉक्टर मिथुन आपल्या संघासाठी किती योगदान देणार आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण एका बाजूला जी सुरुवात डॉक्टर निखिल यांनी केली होती, जो टेम्पो होता, जो आपण बघितलं धावफलकाची गती होती की जी सरासरी होती, ती या षटकामध्ये डॉक्टर सूरज मासाळ निश्चितच तिला काहीसा ब्रेक लावलाय. ती काहीशी जो ग्राफ होता, उंच जाणारा ग्राफ होता, तो कुठेतरी निश्चितच पुन्हा एकदा खाली आलाय. आणि पाहायचं इथून पुढे तो ग्राफ कसा असेल हे चित्र देखील आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या फॉलोथरमध्ये गोलंदाज बॉलर्स नेम प्लीज. बॉलरचं नाव कळवा. डॉक्टर जयदीप चांदगुडे गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. बारामती सुपर किंग्स टीमचे अष्टपैलू खेळाडू डॉक्टर जयदीप. याच बरोबर यष्टीरक्षक कॉट बिहाइंडचा शिकार डॉक्टर प्रशांत. बॅक टू पॅव्हिलियन. डॉक्टर महेश गाढवे, डॉक्टर जयदीप चांदगुडे पाहतो आपण. पहिला चेंडू इथे निर्धावाला आणि त्यानंतर एक विकेट्स डॉक्टर प्रशांत यांच्या रूपानं. सुंदर सुरेख गोलंदाजी पा. यावेळेस मात्र थोडंसं गती परिवर्तन केलेलं चेंडू आपल्याला बघायला मिळाला आणि दरम्यान सरळ चेंडू पाहतो आपण डॉक्टर गणेश यांच्या हातामध्ये. निर्धाव डॉट स्वरूपाचा. धावफलक स्थिर असेल 64 धावसंख्येवरती. करंट रन रेट जर बघितला आपण पुन्हा एकदा काहीसा ग्राफ आपल्याला खाली आलेला पाहायला मिळतो. 9.85 सरासरीने आतापर्यंत धावा ज्या पुढे जात आहेत.
यावेळेस आपण बार इथे बघायला मिळाला. खर तर उसळी घेणारा चेंडू आणि दरम्यान स्क्वेअर कट खेळण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू बॅटवरती आला नाही. दरम्यान सलगचा दुसरा चेंडू इथे निर्धाव आलाय. डॉट आपल्याला पाहायला मिळतो डॉक्टर जयदीप यांचा. आणि एक एक डॉट चेंडूच्या पाठीमागे जर बघितलं आपण करंट रन रेट देखील काहीसा खाली येत असतो. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. डॉक्टर चेतन देवकाते डाऊन द बॉल टेकन इझी कॅच. सुरेख गोलंदाजी. चला वेळ वाचवा. डॉक्टर जयदीप चांदगुडे यांची पाहायला मिळते पहा. धावफलकावरती 64 धावा, 3 फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये डॉक्टर अविनाश अल्लमवार. 6.5 षटकांचा खेळ संपला. केवळ एकही धावा आतापर्यंत डॉक्टर जयदीप यांनी खर्च केले नाही पहा. अतिशय सुरेख गोलंदाजी. डावखोरे आता डॉक्टर अविनाश. आणि याचबरोबर खोलवर टाकायचा चेंडू होता, खांडून काढलाय आणि दरम्यान त्यावरती 2 धावा. 2 धावा पाहतो आपण पळून पूर्ण होत आहेत. आणि याचबरोबर षटक संपेल. 7व्या क्रमांकासह धावफलकावरती 3 फलंदाज बाद असताना टीम बीएमए भिगवण 66 बनवले गेल्यात. केवळ 2 धावा डॉक्टर जयदीप यांनी या षटकामध्ये खर्च केल्यात. महत्वपूर्ण विकेट्स देखील घेतल्या. आणि डॉक्टर सूरज मासाळ यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्याच प्रकारे पाहतो आपण पुन्हा एकदा डॉक्टर जयदीप यांनी गोलंदाजी खर्च करत केवळ 2 धावा आपल्या प्रतिस्पर्धी संघाला खर्च केल्यात. उमंग आयव्हीएफ वॉरियर्स टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी इकडे यायचे पहा. उमंग आयव्हीएफ वॉरियर्सचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर संदीप बर्गे. आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पॅडवरती गेलेला चेंडू पाहतो आपण. दरम्यान पुरेपूर मिस केलंय ते पाहतोय. पूर्णपणे बीट केले फलंदाजाला. समोरच्या डायनिंग हॉलमध्ये जेवण लावलेलं पहा. समोरच्या डायनिंग हॉलमध्ये जेवण लावलेलं आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये डॉक्टर संदीप बर्गे सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान कुठच्या प्रकारची धाव इथं नसणार आहे. 66 धावा धावफलकावरती पाहतो आपण. खरंतरच्या पद्धतीने सुरुवात बघायला मिळाली टीम बीएमए भिगवण संघाची. सुरुवात चांगली झाल्याच्या नंतर तुमचा शेवट देखील चांगलाच होईल असं क्रिकेटमध्ये नसतं. क्रिकेट हा फार फ्लेक्झिबल गेम आहे पहा. लवचिक गेम आहे. त्यामध्ये फार अनिश्चितता असते. यावेळेस फुल टॉस चेंडू जाईल सरळ. मिड विकेट सीमा पार. षटकार. याच बरोबर फुल टॉस चेंडू गॅप मध्ये गेलाय. मिथुन यादव यांच्या बॅटमधून सलग दुसरा खणखणीत फटका. 4 रन. टीम बीएमए भगवान संघाला होती त्या धावा शेवटच्या षटकामध्ये येताना ज्या पाहायला मिळत आहेत. याचबरोबर आकाशामध्ये असलेला चेंडू पाहतो आपण.
नो मॅच लँड मध्ये बराचसा दूरवरती डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू आपण पाहतोय आणि दरम्यान फलंदाज धावबाद. चौथा फलंदाज भिगवण संघाचा पाहतो आपण. बादोईल धावफलकावरती 77 धावा असताना शेवटचा आणि अंतिम षटक डॉक्टर संदीप बर्गे यांचं न्यू बॅटर मैदानामध्ये डॉक्टर मिलिंद गाढवे तर डॉक्टर मिथून या ठिकाणी पाहतो आपण. धावातून परत आहेत आपल्या संघासाठी 22 धावांची माफ करा 23 धावांची खेळी करून जवळपास 16 चेंडूचा सामना केलाय आणि 23 धावा या डॉक्टर मिथून यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. वा कमालीचा चेंडू होता, भन्नाट वेगाचा चेंडू आणि याच बरोबर त्यावरती एक चोरटी सिंगल मिळाली, परंतु पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय होतोय पाहूयात आपण. फलंदाज आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय की त्या अगोदर बेल्स उडवले गेलेत. थर्ड अंपायरकडे डिसिजन आलाय आणि डिसिजन पेंडिंग आहे. समोरच्या डायनिंग हॉलमध्ये जेवण आलेले पहा. त्यांची मॅच नाही, त्यांनी जेवण करून घ्या. चला नेक्स्ट मॅचचा टॉस घेतो आपण. उमंग आयव्हीएफ वॉरियर्स आणि बीएमए भिगवण. कॅप्टन चला. डॉक्टर सौरभ नरके सरांना विनंती करतो, चला आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे यानंतरच्या सामन्याचा. टीम बीएमए भिगवण विरुद्ध उमंग आयव्हीएफ वॉरियर्स. 78 बनवले गेलेत पहा. 78 बनवल्यात. विजयासाठी 48 चेंडूमध्ये 79 धाव्यांची गरज. यानंतरच्या सामन्याचा नाणेफेक आपण पाहतोय आणि पाहायचंय तिथे टॉस जिंकलाय बीएमए भिगवण. यस आणि डिसिजन पेंडिंग आहे.
होईल पा. पहिला चेंडू सरळ हाताने खेळला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टेक अन इझी कॅच. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. प्लेयरचं नाव काय? कॅच कोणी घेतलाय? डॉक्टर केशव जायभा यांनी बॅटर मैदानाच्या आतमध्ये, तर डॉक्टर जयदीप चांदगुडे नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतो आपण फलंदाजी करतायत. तर शून्यावरती पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होताना बारामती सुपर किंग्स. शून्यातून तुम्हाला विश्व निर्माण करावं लागेल. अनेक महान अशा विभूती आपण पाहिल्या खरं तर, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. आणि इथं बघायचं इथून पुढे बारामती सुपर किंग्स खरं तर पहिल्या चेंडूवरती पाहिला पण फलंदाज तिथे बाद झाला. 30 सर्कलच्या आतमध्ये वायडिश मध्ये एक सोपा झेल कलेक्ट केला आणि दरम्यान नवीन फलंदाज डॉक्टर केशव मैदानामध्ये आणि 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धाब्यांच्या साह्यानं धावफलकाची सुरुवात बारामती सुपर किंग्स. 78 धावा ज्या बनवल्या गेल्या होत्या, 79 धाब्यांची गरज आणि 79 धावांचा पाठलाग करताना 10.04च्या सरासरीनं धावा बनाव्या लागतील. याच बरोबर पाहतो आपण अगदी पुल करण्याचा प्रयत्न होता, काहीसा उशिरा बॅटवरती आलेला चेंडू दरम्यान सरळ जाईल सीमा पार. चौकार 4 धावा. 4 धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे बारामती सुपर किंग्स 6. डॉक्टर केशव जायभा एका बाजूने, डॉक्टर जयदीप चांदगुडे. खरं तर ही बारामती सुपर किंग्स संघाची फार विस्फोटक अशी जोडी आहे मैदानामध्ये. विस्फोटक असे फलंदाज, अतिशय आक्रमक असे फलंदाज. आणि पाठीमागचा सामना आपण बघितला, बारामती सुपर किंग्स या संघानं जिंकत निश्चितच त्यांचा जो काय आत्मविश्वास आहे तो वाढलेला आहे. आणि बघायचं या सामन्यामध्ये किती प्रेक्षणीय किंवा किती चोरस आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज डॉक्टर मिलिंद गाढवे. याच बरोबर स्टेप आउट करत खेळलेला चेंडू टॉपेस लागलाय. हो हो हो, कैच छूटा, इस बार भी गेंदबाज का दिल टूटा. और दिल टूटने की आवाज यहां तक आई, क्योंकि कैच किसका छोड़ा है? डॉक्टर केशव जायभा का कैच छोड़ा है. कैचेस विन द मॅचेस, ले लो कैच और जीतो मॅच. जीवदान डॉक्टर केशव यांना मिळालेलं जीवदान इथं मैदानाच्या आतमध्ये किती महागडं ठरू शकतं, खरं तर हा येणारा काळ सांगेल. काळाच्या पोटामध्ये दडलेल्या सगळ्या गोष्टी पुढे आपल्याला पाहिजेत, परंतु एक सोपा झेल आपण बघूया आपण तिथे पाहायला मिळाला आणि तो मात्र गॅदर होऊ शकला नाही. दरम्यान एका धाब्याच्या मदतीनं 7 धावा धावफलकावरती. याच बरोबर पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न डॉक्टर जयदीप यांचा. अगदी डीप फाईट मध्ये गेलेला चेंडू, त्यावरती सिंगल मिळेल. एका धाब्याच्या सहाय्याने धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 8 धावा. एक फलंदाज बाद असताना बारामती सुपर किंग्स. स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीगचं 3रं पर्व अतिशय दिमाखामध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा डीवायएसपी साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आणि तदनंतर सुरू झालेला हा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा महारणसंग्राम. खरं तर डॉक्टरांचं शेड्यूल म्हटलं तर फार प्रचंड व्यस्त अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यातून निश्चितपणे वेळ काढून केलेला एक देखणा सोहळा. याच बरोबर ओहो ड्रॉप. आज मानो किस्मत की देवी डॉक्टर केशव जायभा इनके ऊपर मेहरबान है. किस्मत मेहरबान तो डॉक्टर केशव पहलवान. और शायद ऐसी बात दिखाई दे रही है हमें मैदान के अंदर. निश्चितच फार वेगाने चेंडू आला तर थोडीशी इंजुरी क्षेत्ररक्षकाला झाली असावी, कारण या अगोदर जर बघितलं आपण पहिल्याच बॉलवरती घेतलेला झेल या क्षेत्ररक्षकानं सुंदररित्या टिपला होता
आणि त्यानंतर मात्र एक चांगला आक्रमक फटका डॉक्टर केशव यांच्या बॅटमधून आलेला, परंतु कॅरी होऊ शकला नाही. आणि दरम्यान पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा जीवदान आणि जीवदान मिळाल्यानंतर अनेक मोठे रेकॉर्ड्स होतात, अनेक मोठे इतिहास रचले जाऊ शकतात. हा भारतीय क्रिकेटचा इतिहास आहे. त्यामुळे इथं बघायचं आपल्याला आता डॉक्टर केशव यांना 2 वेळा जीवदान मिळाले, 2 वेळा झेल ड्रॉप झालेत. 9 धावा धावफलकावरती. दरम्यान पहिलं षटक संपलेलं असताना एक फलंदाज बाद आहे. गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर महेश गाढवे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खांडून काढलाय. एक चांगली टेक्निक, एक चांगली स्ट्रॅटेजी डॉक्टर केशव यांची पाहायला मिळते पा. खरं तर क्रिकेटची ही परिभाषा आहे. चांगल्या चेंडूला तुम्ही सन्मान दिला पाहिजे आणि खराब चेंडूचा समाचार. 9 धावा धावफलकावरती आणि खराब चेंडूचा समाचार घेणं गरजेचं असतं. त्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. याच बरोबर क्रायटिकल फटका आडव्या बॅटनं आणि दरम्यान चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. खरं तर खूप मनगटामध्ये पावर आहे खेळाडूच्या. शरीरष्ट जर बघितलं आपण काहीशी सडपातळ आहे, परंतु ज्या प्रकारचं त्यांचं शॉट सिलेक्शन आहे, ज्या प्रकारचे त्यांचे फटके आक्रमक असतात, ते पाहणं फार निश्चितच आनंददायी आहे. धावफलकावरती आपण जाऊयात. चौकारांच्या मदतीनं 13 धावा. त्याचबरोबर चांगला चेंडू पाहतो आपण. गोलंदाज डॉक्टर महेश गाढवे यांचा थोडीशी लाईन लेंथ बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो बघायला मिळाला. गती परिवर्तन, थोडस मिश्रण गोलंदाजीमध्ये यावेळेस डॉक्टर महेश यांचं पाहायला मिळतंय. यावेळेस फुलटॉस होता आणि क्षेत्ररक्षक देखील थोडीशी धास्ती. खरं तरी अगोदर थोडीशी इंजुरी झेल टिपताना झाली आणि त्यानंतर बघितलं. यावेळेस मात्र थोडस पाय आडवा करतच तिथे पाहतो आपण. प्रोटेक्शन, स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न काहीसा बघायला मिळाला, परंतु चेंडू मात्र अडवला. हो हो हो, याच दरम्यान बहुत बडा अपील. आणि हे मोठं अपील, खरं तर लाऊड अपील. प्रतिस्पर्धेवरती टाकला जाणारा दबाव, खरं तर क्रिकेटच्या परिभाषेमध्ये मनोवैज्ञानिक दबाव, निश्चितच मेंटली डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. ऑस्ट्रेलियन खेळाडू यामध्ये फार वाकबगार आहेत. आता हे प्रतिस्पर्धी खेळाडूंना कल्पना आहे की डॉक्टर केशव याच्यासाठी हा विकेट त्यांच्या संघासाठी किती महत्वाचा, किती इम्पॉर्टंट आहे. यावेळेस फुलटॉस दरम्यान अलॉंग द कार्पेट जो खेळला डीप लॉंग ऑन मध्ये डॉक्टर प्रशांत आणि त्यावरती सिंगल मिळेल पा. दरम्यानच्या 2 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती पाहतो आपण एक फलंदाज बाद असताना बारामती सुपर किंग्स 14 धावा या ठिकाणी बनवले गेल्या. समीकरण जर पाहिलं विजयासाठी पा, इथून पुढे 10.83 सरासरीनं प्रति षटकांच्या पाठीमागे धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. 36 चेंडू आणि तब्बल 65 धावा, अशा प्रकारचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं तर प्रथमतःच सनग्लो क्रिकेट स्टेडियमच्या या भव्य दिव्य अशा हिरवळीनं नटलेल्या मैदानावरती प्रथमतःच म्हणजे मैदानाच्या निर्मितीनंतर प्रथमतःच डे नाईट मॅचेस होत आहेत आणि त्याची अनुभूती आपण घेणार आहोत. स्पंदन डॉक्टर प्रशांत गोलंदाजी मार्कवरती. आणि प्रथमतःच आपण पाहतो या मैदानाच्या निर्मितीनंतर स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थाच्या माध्यमातून स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीग पर्व 3 ही स्पर्धा प्रथमतःच डे नाईटची स्पर्धा या मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि तो फील, तो अनुभव, तो थरार आपल्याला आज पाहायचा आहे. गोलंदाज डॉक्टर प्रशांत. याच बरोबर लॉंग ऑफच्या डोक्यावरनं डॉक्टर केशव जायभाई फ्लाइटेड षटकार. धावफलक पुढे पोहोचेल जाऊन षटकारांच्या मदतीनं तब्बल 20 धावा. यावेळेस स्टेप आउट करत पुढे सरसावत खेळलेला फटका. दरम्यान क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय आणि दरम्यान त्यावरती सिंगल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न या ठिकाणी डॉक्टर केशव यांचा मात्र बघायला मिळाला नाही. धावफलक पुढे पोहोचेल जाऊन एका धावेच्या पद्धतीनं
21 रन लॉस ऑफ 1 विकेट. 2.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण संपलेला असताना. 12 चेंडूचा सामना केलाय डॉक्टर केशव यांनी आणि 20 धावा आतापर्यंत ज्या बनवल्या गेल्यात पहा. डॉक्टर जयदीप चांदगोडे यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट होता परंतु अपयशी ठरले पहा. डॉट निर्धाव. याचबरोबर 11 खेळाडूंचं अपील. बहुत बढ़िया और बहुत लाऊड अपील आपण पाहतो या इथे. परंतु पंच मात्र निश्चितच त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत. कोणताही संपर्क इथं बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही. मुख्य पंच पांडुरंग सरोदे सर आहेत स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत. विजय शिरतर सर फार मोठा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे, अनुभवाची शिदोरी आहे असे पांडुरंग सरोदे सर आपण पाहतो. एक चांगली उत्तम क्रिकेटर आणि उत्तम पंच म्हणून त्यांची ओळख आहे. याच बरोबर डॉक्टर जयदीप परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडू सीमा पार. षटकार. धावफलक पुढे पोहोचेल जाऊन याच षटकारांच्या पद्धतीनं 27 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण जर बघितलं. पहिल्या चेंडूवरती जो षटकार आला डॉक्टर केशव यांच्या बॅटमधून आणि त्यानंतर एक सुरेख नियंत्रित गोलंदाजी बघायला मिळाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यांकडून काहीसं आक्रमण डॉक्टर जयदीप यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. यावेळेस मात्र खांडून काढला चेंडू. मोठा फटका आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु खोलवर टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू पाहतो आपण. कव्हरच्या बाजूला खांडून काढलाय. ड्राईव्ह केला होता आणि दरम्यान त्यावरती सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावपलकेवरती आपण जाऊया. 3 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयाचं समीकरण असेल आता 30 चेंडू आणि तब्बल 51 धावा. याच बरोबर फुल टॉस चेंडूचा समाचार. डॉक्टर जयदीप चांदगोडे सेट ऑन फायर. 6 रन. षटकार. धावफलक वाढेल जाऊन षटकारानं पहा. 34 धावा. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारा पाठोपाठ चालाय खणखणीत चौकार. डॉक्टर जयदीप चांदगोडे यांच्या बॅटमधून धावा इथे पाहतो आपण बरसतायत. 38 धावा. 28 चेंडू आणि 41 धाव्यांची गरज. यावेळेस मात्र कमबॅक पाहायला मिळालं. डॉक्टर निखिल दामगुडे यांचा डॉट निर्धाव चेंडू आलाय. समीकरण निर्धाव चेंडूच्या पाठीमागे बदललं जाईल. 27 चेंडू आणि 41 अशा प्रकारचं 38 आतापर्यंत ज्या बनवल्या गेल्यात. पुन्हा एकदा डॉक्टर निखिल. यावेळेस स्क्वेअर लेगच्या बाजूला फुल टॉस चेंडू होता. पाय अडवण्याचा प्रयत्न अपेक्षित ठरलाय. चेंडू जाईल पूर्ण बाउंड्री लाईनच्या बाहेर. आतापर्यंतचा दुसरा चौकार डॉक्टर जयदीप चांदगोडेच्या बॅटमधून या षटकातला आपल्याला पाहायला मिळालाय. 1 षटकार आणि 2 चौकार. धावफलक पुढे पोहोचेल जाऊन चौकारांच्या सहाय्यानं 42 धावा. 26 चेंडू आणि तब्बल 37 धाव्यांची गरज. याचबरोबर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सरळ बॅटनं त्याला फक्त खांडून काढलाय किंवा डिफेन्स केलेला आपल्याला बघायला मिळाला. एका धाव्याच्या साईड धावफलक पुढे 43 धावा.
याच बरोबर स्टेप आउट डान्सिंग डाऊन द अटॅक डॉक्टर केशव जायभाई यांच्या बॅट मधून आलाय कुथुंग षटकार. धावफलकावरती बनवल्या गेल्यात 49 धावा, 24 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. या ठिकाणी उपस्थित होत आहेत डॉक्टर संकेतजी मुटकुळे, वरद क्लिनिक. सरांचं आम्ही स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. 4 षटकानंतर 49 धावा, कमालीची फलंदाजी बघायला मिळाली. खरं तर या षटकामध्ये दोन्ही फलंदाज एका बाजूने डॉक्टर केशव आणि डॉक्टर जयदीप चांदगोडे. 24 चेंडू आणि 30 धावा अशा प्रकारचं समीकरण पुढे असणार आहे. ऑफिशियल ड्रिंक ब्रेक, परंतु वेळ वाचवणं देखील फार महत्वाचं असेल पहा. याची नोंद दोन्ही संघाकडनं घ्या. भव्य अशा प्रकाश झोतामध्ये प्रथमताच डे नाईट होणारी स्पर्धा या मैदानाच्या निर्मितीनंतर आपण पाहतो आणि जोरदार तयारी त्याची आपल्याला पाहायला मिळते. वेळ वाचवा, पंच खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये चला, ऑर्न करत चला. 12 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात आज. 3, 2, 1. दुसरी मॅच सुरू आहे, मला वाटतं 1 वाजून गेलीत. गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण 5व्या क्रमांकाचं षटक. डॉक्टर मिलिंद गाढवे दरम्यान गोलंदाजी मार्कवरती पाहायला पाहिजे. 24 चेंडू आणि 30 अशा प्रकारचे समीकरण असताना डॉक्टर केशव जायभाई 13 चेंडूचा सामना केलाय 26 धावसंख्येवरती फलंदाजी करताना. तर डॉक्टर जयदीप चांदगोडे 10 चेंडूमध्ये 23 धावा या ठिकाणी आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलेले पाहायला मिळत आहेत. 2 झेल ड्रॉप झाले होते आणि जीवदान मिळालं होतं डॉक्टर केशव यांना. आणि त्यानंतर केलेली फलंदाजी जी पाहतो आपण, धावफलकावरती 50 धावा, बारामती सुपर किंग्स. 23 बॉल्स, रिक्वेस्ट टू विन 29 रन. याच बरोबर स्क्वेअर कटचा क्रायडिकल फटका, 1-2 बाउन्स. डॉक्टर केशव सेट ऑन फायर, 4 रन, चौकार, 4 धावा. चौकारांच्या मदतीने पाहतो आपण धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 54 धावा, 22 चेंडू आणि तब्बल 25 धावा अशा प्रकारचं समीकरण समोर असेल पहा. डॉक्टर केशव पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सामना करण्यासाठी. याच बरोबर पुढे सरसावं, स्टेप आउट करत ग्लास केलेला फटका, कलात्मक फटका. डॉक्टर केशव यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्याने धावफलकावरती बारामती सुपर किंग्स जाऊन पोहोचेल 58 धावा. समीकरण असेल 21 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. खरं तर या फटक्यासाठी आपण पाहतोय कमालीचं टायमिंग लागतं आणि ते इथं बघायला मिळालं. 1 हँडेड शॉट इथे बघायला मिळाला.
डॉक्टर केशव यांच्या बॅटमधून. याच वेळेस फसलेला फटका. ओहो, ड्रॉफ ड्रॉफ तिसऱ्यांदा जीवदान. डॉक्टर केशव जायभाई यांचा जीव मात्र भांड्यात पडला असेल पा. तिसरं जीवदान मैदानामध्ये. खरं तर विकेट गेला आपला आणि आपल्याला आता परतावा लागेल. याच उद्देशाने ते मैदानामध्ये थांबले होते, परंतु यष्टीरक्षक पाहतो तिथे काहीसे मिस्टेक होताना आणि दरम्यानचा ड्रॉप झेल. तिसरं जीवदान डॉक्टर केशव यांना या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस मात्र सुंदर गोलंदाजी डॉक्टर मिलिंद गाढवे यांचं कमबॅक. दरम्यानच्या धावपलिकावरती पाहतो आपण 59 धावा, 19 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज असताना बारामती सुपर किंग्स एकाच तालुक्यातील दोन्ही टीम्स, दोन्ही संघ. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी डॉक्टर मिलिंद यांचे पास. सलगचे 2 चेंडू मात्र इथं स्टँड करून ठेवलं, उभं करून ठेवलं डॉक्टर जयदीप चांदगुडे यांना. दरम्यानच्या 5 षटकांचा खेळ संपलाय. 59 बनवले गेलेत आणि आता 18 चेंडू मध्ये इथून पुढे 20 बनवायचे आहेत. 18 गेंदेवर 20 रनों की जरूरत. आता असा कोणता गोलंदाज असणार एका बाजूला टीम बीएमई भिगवण संघाकडे की जो या दोन्ही वेल सेटेड बॅट्समनचे, दोन्ही स्थिर स्थावर झालेल्या फलंदाजांना इथं नेस्तनाबूत करू शकतात, हे आपल्याला पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर महेश गाढवे. डॉक्टर मिलिंद गाढवे आणि त्यानंतर डॉक्टर महेश, हे 2 बंधू आपल्याला इथं पाहायला मिळतात टीम बीएमई भिगवण संघामध्ये. ओहो, याच बरोबर डॉक्टर केशव जायभाई, बहुत लंबा बेहतरीन शॉट इस बार. 6 रन केले आणि याच षटकारानं पाहतो आपण धावफलक वाढेल, पोहोचेल पुढे जाऊन. बारामती सुपर किंग्स 65 धावा. समीकरण बदललं जाईल. 17 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. हीच खेळपट्टी, हाच एंड आणि याच जागेवरून जिथं डॉक्टर केशव जायभाई आहेत, याच जागेवरून डॉक्टर अक्षता, एका बाजूनं डॉक्टर केशव जायभाई यांनी खेळलेला षटकार. याच बरोबर पाहतो आपण खांडून काढला चेंडू, सरळ जाईल, पुन्हा एकदा बाउंड्री लाईन सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. कव्हर आणि अगदीच पाहतो आपण पॉइंटच्या मधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय पहा. चौकारांच्या मदतीनं धावफलक वाढेल, पोहोचेल जाऊन तब्बल 69 धावा. आणि हाच एंड होता जिथून डॉक्टर केशव जायभाई खेळतात. तिथून अक्षय तावरेनं खेळलेला षटकार होता समोरच्या डोंगरावरती पहा. आणि ते रेकॉर्ड अजून मोडलेलं नाही. खरं तर क्रिकेटमध्ये असं म्हणतात, रेकॉर्ड होतात परंतु रेकॉर्ड्स ही मोडण्यासाठी होतात. अक्षय तावरेनं याच मैदानावरती एक षटकार खेळला होता. याच अशाच प्रकारचं पाहतो आपण एंड होता. समोर आपण आपल्या उजव्या बाजूला जे आपण पाहतोय सनग्लो क्रिकेट स्टेडियम, आपला जो कॅमेरा लावलाय त्याच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या रस्त्याच्या पलीकडे तो षटकार होता पहा. आणि विशेष म्हणजे फायनलच्या मॅच मध्ये तो खेळलेला षटकार जो बारामतीचा अक्षय तावरे आहे त्यानं तो खेळला होता याच मैदानावरती. धावफलकावरती आपण जाऊयात. 70 धावा, 14 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. विजयाची घोडदौड कायम राखण्यासाठी पाहतो आपण बारामती सुपर किंग संघाचा प्रयत्न. याच बरोबर लोअर फुलटॉस होता परंतु मिडल केला बॅटवरती. डॉक्टर प्रशांत डाऊन द बॉल. डॉक्टर जयदीप चांदगोडे बॅक टू पॅव्हिलियन. डॉक्टर केशव जायभाई 19 चेंडू खेळले आतापर्यंत बा, 46 बनवल्यात. तर प्रतिस्पर्धी बीएमई भिगवण मध्ये आपण बघितलं डॉक्टर निखिल यांनी 49 बनवल्या. हाफ सेंचुरी मात्र होऊ शकले नाही. बघायचं या सामन्यामध्ये वेगळं चित्र आपल्याला काही बघायला मिळतंय का, किंवा पहिली हाफ सेंचुरी तर पाहायला मिळेल का.
याच बरोबर कव्हरला खेळलेला एक सुंदर क्रॅडिकल फटका. वन बाउन्स चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. धावफलक वाढेल या चौकारांच्या सहाय्याने पहा. 2 फलंदाज बाद असताना 74 झाल्यात आणि शेवटची 2 षटकार अर्थात 12 चेंडू मध्ये 5 धावा बनवायच्यात. डॉक्टर नितीन गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. 7व्या क्रमांकाचे षटक घेऊन 12 चेंडू आणि 5 धावा. डॉक्टर नितीन खानवरे. तर समोर डॉक्टर केशव जायभाय. आणि याच बरोबर डॉक्टर केशव जायभाय हाफ सेंचुरी पूर्ण करतायत. या मैदानातील पहिली हाफ सेंचुरी. जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांचं स्वागत करूया, अभिनंदन करूया. आणि केवळ एका धावेची गरज. स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वातली पहिली हाफ सेंचुरी डॉक्टर केशव जायभाय यांच्या नावावरती. आणि 3 झेल ड्रॉप झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते. जीवदान किती महागात पडू शकतं. केवळ एका धावेची गरज. सामना इक्वल. विजयापासून 1 पाऊल दूर असलेला बारामती सुपर किंग्स. आणि याच बरोबर क्षेत्ररक्षक आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकाराने सामना संपवलाय. महेंद्रसिंग धोनी स्टाईल फिनिश. बारामती सुपर किंग्स विजय ठरतोय. अभिनंदन. आणि प्लेअर ऑफ द मॅच. चला डॉक्टर केशव जायभाय आपण असंच इकडे या. मान्यवर या ठिकाणी थांबलेले आहेत. आणि फायटर ऑफ द मॅच डॉक्टर नितीन नामगुडे, डॉक्टर निखिल नामगुडे आपण या ठिकाणी या. डॉक्टर संकेत मुटकुळे सर, वरद क्लिनिक सरांना विनंती करतो आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते आपण हे दोन्ही सन्मान वितरित करतो आहे. यानंतर आपला निर्णय कळवा. टीम बीएमए भिगवण, मला तर टॉस जिंकला होता ना. उमंग जिंकला होता ना. उमंग आयबीएफ वॉरियर्स. यस कळवा. भिगवण का. यस थँक्यू. फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. तर चला उमंग आयबीएफ वॉरियर्स चला आतमध्ये. तर मॅन ऑफ द मॅच डॉक्टर केशव जायभाय चला. आणि फायटर ऑफ द मॅच डॉक्टर निखिल नामगुडे. तर टीम बीएमए भिगवण संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. उमंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. भिगवण टीमचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. डॉक्टर वरद क्लिनिकचे सर्वेसर्वा डॉक्टर संकेतजी मुटकुळे सरांच्या शुभ हस्ते आपण त्याचबरोबर स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर शरदजी लांडगे सर, अष्टविनायक हॉस्पिटल, त्याचबरोबर डॉक्टर अजिंक्य तापकीर सर, SDPL चेअरमन, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि डॉक्टर संकेतजी मुटकुळे सरांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच डॉक्टर केशव जायभाय, नॉट आउट 56 रन, नाबाद खेळी करत आपल्या संघाला विजय साकार करून दिलाय. त्यांना सन्मानित केलं जात आहे. सुंदर अशी ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान होतोय.